चेंबूरमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा काही भाग रहिवासी इमारतीवर कोसळला। चेंबूरच्या सुमन नगरमधली घटना समोर। सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। हमी भावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत आज संपणार। राज्यातील जीपीएस रुग्णांची संख्या 130 वर। आतापर्यंत 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती। आरोग्य सचिव निपुण विनायक यांच्याकडून सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुण्यातील रुग्णालयांचा आढावा। महावितरणचे नवीन टीओडी मीटर असलेल्या ग्राहकांनी दिवसा वीज वापरल्यास सवलत देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे द्वारे दाखल। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तावेज सूचीबद्ध। महाराष्ट्र सदनातील त्रुटींची मुख्यमंत्र्यांकडून दखल। सदनामध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत। मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा। स्वतः लक्ष घालण्याचं आश्वासन।